वांगी बघितली की आपल्याला आठवते ती म्हणजे या वांग्याची भाजी किंवा भरीत. पण आज आपण थोडीशी वेगळी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे या वांग्याची काप, जी तुम्हाला खूप आवडतील, बरोबरच तुमच्या घरच्या नाही. एकदम करायला सोपी आणि चविष्ट. तर यासाठी वांगी फोडून घ्या, पण आतून बिया नसणारी कोवळी अशी वांगी घ्यायची. कधीही मार्केटमध्ये गेल्यानंतर वांगी हात लावून तपासून घ्यायची. जर एखादं वांग आपल्याला खट्ट असं लागत असेल तर समजायचं की यामध्ये बिया जास्त प्रमाणात आहेत. तर अशी ही वांगी आपल्याला एकदम पातळही नाही आणि जाडही नाही, मध्यम आकारामध्ये ही वांगी कापून घ्यायची. तर ही वांगी मी अशी कट करून घेतलेली आहे. आता यामध्ये मसाले ॲड करूया. तर यामध्ये अर्धा चमचा मी हळद टाकते, 2 चमचे यामध्ये आपला घरचाच मसाला टाकते. या जागी तुम्ही लाल मिरची पावडर देखील टाकू शकता. चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचा. मस्त या वांग्याच्या कापांना आंबट चव येण्यासाठी थोडासा आगळ घालून घ्यायचा. या जागी तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता. आता बाकीचे सगळे सुके मसाले असल्यामुळे कसं आपण इकडे आगळ किंवा लिंबाचा रस वापरल्याने थोडासा ओलसरपणा या वांग्याच्या कापांना येतो. त्यामुळे जे आपण मसाले यामध्ये ॲड केलेले आहेत ना, ते देखील याला व्यवस्थित टाकतात. तर पुढचं साहित्य म्हणजे इकडे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. इकडे रवा तुम्ही बारीक जाड कोणताही घेऊ शकता. हे वांग्याचे काप कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये 1 चमचा मी तांदळाचं पीठ घातलं, अर्धा चमचा घरगुती मसाला आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळं साहित्य घेतलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता या रव्यामध्ये आपण एक एक करून हे वांग्याचे काप व्यवस्थित घुळवून घेऊ. चला आता हे वांग्याचे काप आपण तेलामध्ये शॅलो फ्राय करूया. तेल चांगले इकडे गरम झालं की आपल्याला एक एक करून वांग्याचे काप लावून घ्यायचे. आता यावर झाकण ठेवून हे आपल्याला 2 मिनिटं वाफवून घ्यायचे. हे शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर एक बाजू चांगली फ्राय झाल्यानंतर आपण हे पलटवून घेऊया आणि दुसरी बाजू देखील आपण याच पद्धतीने फ्राय करून घेऊया. आपण यावर झाकण न ठेवून देखील हे शिजवून घेऊ शकतो. तुम्हाला जर कडक असे वांग्याचे काप आवडत असतील तर झाकण न ठेवता हे फ्राय करून घ्यायचे. तर इकडे बघा वांग्याचे काप तयार आहेत. तर या अशा वांग्याच्या कापांबरोबर तिखट डाळ खूप छान लागते. तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली हे सांगायला विसरू नका.